नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी याचा 29 जून 2025 ला झालेल्या पेपरचे आज आपण सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. याच्या आधी आपण 1 ते 50 प्रश्न पाहिलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण 51 ते 100 प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ फॉलो करा आणि पेपरमध्ये प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर जास्त भर देण्यात आला या सत्रामध्ये, ते आपल्याला पूर्ण जाणून घ्यायचे आहे या व्हिडिओमध्ये. आणि आपली जी बॅच आहे पेपर 2 साठी ती येत्या 14 तारखेपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, परवा झालेला. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स पेपर 2 विषय मराठीचा. यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, 20+ अधिक टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रम चाचणी सुद्धा असणार आहे. आणि या पूर्ण कोर्स किंवा बॅचची फीस आहे 10,000 रुपये, पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल आपल्या येत्या बॅचमध्ये म्हणजे 14 जुलैच्या बॅचमध्ये, तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड केल्यानंतर यूजीसी नेट सेट मराठी 2025 असं आपण तिथे मराठी जरी का आपण तिथे लिहिलं तरी पण अशा पद्धतीने आपला एक कोर्स येतो आहे. त्यानंतर आपण पब्लिश कोर्स करायचा आणि इथे सगळं दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कंटेंटमध्ये मी सांगते विकली टेस्ट, नेट सेट पेपर 2, पेपर 1, रिव्हिजन क्रॅश कोर्स, असे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज असणार आहे, पीवायक्यू टेस्ट असणार आहे, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, असं सगळं नोट्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड होईल आहे. त्या व्यतिरिक्त लाईव्ह क्लासेस पण आपली असणार आहे, त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. चला तर मग आपण प्रश्न सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, यानंतर काहीच दुर्बोध लिहायचं नाही, कवितिक वळण आडळवळण घ्यायची नाहीत, गोता खायच्या नाहीत, जमीन असेल नसेल हा काव्यांश नामदेव ढसाळ यांच्या तुही यंता कंची या काव्यसंग्रहातील कोणत्या कवितेतील आहे? आंबेडकर 1978, आंबेडकर 1979, आंबेडकर 1980, आंबेडकर 1981. सांगा बघू. तूही यंताकांची हे नामदेव ढसाळांचा आहे कविता संग्रह. याचा अर्थ काय होतो? तू कोणत्या इयत्तेत आहेस, है ना? आणि हे एक सामाजिक विषयावर आणि विशेषतः दलित समाजावर केले भाष्य भावनांवर भाष्य केलेले आहे. कसा विरह दुःख चोचीत धरून किती ठेवू इंद्रिय ताजी तवानी, किती सांभाळू हे बीस कंचा खुरहीन घोडा नृत्य करतो या चकमेवर, हे अनामिक वाहून ने या चंद्रवेणा, बघ ही दुःखाची वायले एक गुढ पांघरून झोपले स्वप्न वृक्षाखाली, शताब्दीच्या चादर पांघरून धड पहाटेचा उदय होत नाही. अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. चला मग सांगा काय असणार आहे याचं उत्तर. याचं उत्तर असणार आहे आंबेडकर 1978. त्यामुळे आपलं उत्तर कसं काय असणार आहे? 1 असणार आहे. या कवितेचं ते पार्ट आहे. समोरचा प्रश्न आहे, खालील विद्वानांचा जन्म काळानुसार क्रम लावा. मॅथ्यू एनरॉन, थॉमस कार्लाइल, जॉन ड्रायडन, इमर्सन की इमॅन्युएल कांट. बघा तुम्ही बघितले असेल अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न विचारले जाते आहे. क्रम लावा, है ना, किंवा जोड्या लावा, लेखक कादंबरीकार है ना, कादंबरीकार असं सगळं सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे की जेणेकरून आपला कादंबरी आपली सुटली नाही पाहिजे, पुस्तकं आपल्या लक्षात राहिले पाहिजे, है ना. चला सांगा मग. मॅथ्यू एनरॉन जन्मकाळ 1822, थॉमस कोलाइल 1795, जॉन ड्रायडन 1631, इमर्सन 1803, इम्युनियल कांट 1724. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? CEBDA असणार आहे, हा ना. 1631, 1724, त्यानंतर त्यानंतर इमर्सन आणि मग मॅथ्यू. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, व्याकरणशास्त्राने साधू ठरवलेला शब्द अभिधानाआधी कोशात निर्दिष्ट केलेला असतो. त्या शब्दाचे जे अभिधेय असते तो त्या शब्दाचा अर्थ होय, तो शब्द व त्याचा तो अर्थ मिळून पद होतो. असा पदवाक्य विवेक कोणी केला आहे? आचार्य मम्मट, आचार्य विश्वनाथ, आचार्य राजशेखर की आचार्य हेमचंद्र. सांगा बघू कोणी केलाय असं. व्याकरणशास्त्राबद्दल इथं विचारलेलं आहे. त्यामुळे व्याकरणाचा जो पार्ट आहे युनिट 3-2, अशा पद्धतीने त्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे सगळं आपण बॅच मध्ये अभ्यास करणार आहोत, त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करा. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आचार्य राजशेखर जे आहे ते यांचं हे पदवाक्य विवेक आहे.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढील भाषाकोश प्रकाश वर्षानुसार क्रमाने लावा. महाराष्ट्र भाषेचा कोश, मोल्स वर्थचा कोश, रॉबर्ट ड्रमचा कोश, व्हॅन्स केनेडीचा कोश आणि गिडी ऑन हॅचिंगचा कोश. सांगा बघू मग. आपलं जो आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. तर पहिले काय येईल, रॉबर्टचं काय आहे 1778, व्हॅनचा आहे 1824, मोल्सवरचा आहे 1831. तर पहिले महाराष्ट्र कोश कुठे 1932. आणि बी गिडिऑन. हं. तर आपलं सी आहे ना आधी 78, त्यानंतर ई हा असणार आहे 1791. ठीक आहे, त्यानंतर डी आहे 1824. ठीक आहे, त्यानंतर हा 30 आहे महाराष्ट्र भाषेचा, त्यानंतर मोल्सवर. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती मते चंद्रकांत पाटील यांची नाही. तर तुम्ही बघितलं असाल, तुम्ही नोटीस केलं असेल की अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाते की हे कोणाची मते आहेत, हे विचार कोणाचे आहे, कोणी काय म्हटलेलं आहे, आणि अशा पद्धतीने 4-5 आपल्याला वाक्य दिले जातात आणि त्यातून योग्य पर्याय कोणते ते आपल्याला निवडावे लागते. तर हे कधी शक्य होतं, जेव्हा आपण अवांतर वाचन करतो एखाद्या पुस्तकाचं किंवा मग दिलेल्या पूर्ण सिलेबसचं, तेव्हा जाऊन हे शक्य होते. है ना. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर का आत्तापासून सुरुवात करत असाल तर अवांतर वाचन सुरू करा आधी. त्यानंतर बघा, कविता हा सूक्ष्म जाणीवांचा अभिव्यक्तीचा प्रकार आहे. कवितेचा आकृतीबद्ध, लयात्मक, दृष्टात्मक, ध्वन्यात्मक अशा तिहेरी विणीचा गोफ असतो. कवितेत सामाजिक संदर्भ असतात. कविता ही अनेक आवाजी असते. कवितेचा प्रभाव भावनेतून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून सौंदर्याकडे होत असतो. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. सांगा बघू. कविता हा सूक्ष्म जाणीवांचा अभिव्यक्तीचा प्रकार आहे, हे बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर कवितेचा आकृतीबद्ध, लयात्मक, दृश्यात्मक, ध्वन्यात्मक आणि तिहेरीचा विणीचा गोफ आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर कवितेचा प्रवाह भावनेकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून सौंदर्याकडे होत असतो, हे सुद्धा त्यांचं मत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे, ए, बी आणि ई. ठीक आहे. त्यानंतर आहे लीळाचरित्र. लीळाचरित्रावर भरपूर प्रश्न विचारले जातात. निवडक साहित्यकृती युनिट 10 मधला हा प्रश्न आहे, घटक 10, आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. लीळाचरित्र एकांक मधील व्यक्तिरेखा आणि लौकिक परिचय यांचा जुळा जुळवा. तर आपल्याला लीळाचरित्र आधी वाचून घ्यायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा येतील सॉल्व्ह करता आले पाहिजे म्हणून. ठीक आहे. घोळाचुडी, घानाबाई, वामदेव, विष्णुस्वामी, पंचोळीची स्त्री, किशिकंत पर्वतात राहणारे एक सिद्ध पुरुष, नांदेड येथील गोविंद स्वामींचे गुरु, की बाईसाचे पैठण येथील पूर्वेश्वमीचे गुरु. सांगा बघू. घोळाचुडी हे काय, किशिंगत पर्वतात राहणारे एक सिद्ध पुरुष आहे. त्यानंतर घानाबाई हे पांचोळ्यांची स्त्री आहे. वामदेव जे आहेत ते बाईसांचे पैठण येथील पूर्वाश्रमीचे गुरु आहेत. आणि विष्णू स्वामी जे आहेत ते नांदेड येथील गोविंद स्वामीचे गुरु आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे. ठीक आहे, हे सगळे काय आहेत, व्यक्तिरेखा आहेत लीळाचरित्रातले. शंकर पाटील यांची पहिली कथा कोणत्या मासिकातून प्रकाशित झालेली आहे? सत्यकथा, वसंत, साहित्य, अस्मितादर्श. सांगा बघू. शंकर पाटील हे एक प्रसिद्ध मराठी लेखक आहे, तुम्हाला माहितीच आहे शंकर पाटील. तर हे वसंत जी मासिक आहे त्यातून त्यांचे ते अनेक वेळा प्रकाशित झालेले आहे. शंकर पाटील यांचं, शंकर बाबाजी पाटील असं त्यांचं नाव होतं पूर्ण. त्यांचं आभाळ, ऊन, जुगलबंदी, टारफुलं तुम्ही कादंबरी बघितली असेल, वाचली असेल, ते महत्वाचे आहे. धिंड, पाऊलवाटा, वळीव कादंबरी त्यांचीच आहे. ठीक आहे, अशा भरपूर महत्वाच्या कादंबरी त्यांच्या आहेत. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, 2 असणार आहे. नंतर अरुण कोलटकरच्या कोणत्या संग्रहात अभंग या रचना प्रकाराचा प्रभावी वापर आहे? अरुण कोलटकरची निवडक साहित्यकृती यामधलं भिचकी वही जी आहे ती आपल्याला अभ्यासाला आहे, युनिट 10, घटक 10 मधली. है ना. त्यामुळे महत्वाचे ठरतात अरुण कोलटकर. तर ते आहेत चिरीमिरी. ते कोण आहे, चिरीमिरी यातील अभंगाचा प्रभाव जो आहे, रचना प्रकाराचा प्रभावी वापर यांनी केलेला आहे या संग्रहामध्ये. जेजुरी, भिस्की वही, अरुण कोलटकरची कविता, हे सगळं त्यांच्याच कविता संग्रह आहेत. ठीक आहे.
समोरचा प्रश्न आहे मराठी भाषा व साहित्य व्यवहारातील घटना कालाक्रमाने लावा. चंद्रकांत काकोडकर यांच्या श्यामा कादंबरीतील अश्लीलतेच्या खटल्यात दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील नसल्याचा निर्णय दिला. विजय तेंडुलकरांच्या सखाराम बायडर नावाचा प्रयोग मुंबईत झाला. त्यानंतर अशोक शहाणे यांचा आजकालच्या मराठी वाङ्मयावर किरण हा लेख मनोहर मधून प्रकाशित झाला. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे भाषा सल्लागार मंडळाची नेमणूक. विजय मेहता यांच्या पुढाकाराने मुंबईत रंगाई नाट्य संस्थेची स्थापना झाली. सांगा बघू. पहिले काय झालं? पहिले तर विजय मेहताचं झालं रंगायन. त्यानंतर मग महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सल्लागार नेमणूक झाली. त्यानंतर अशोक शहाणे यांचा किरण झालेला आहे. त्यानंतर चंद्रकांत काकोडकर आणि बी. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. EDCA आणि बी. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे आवट बाई कवट ग कवटांत आला गागत ग हदगा मदगा तोरणी गदगा तोरणीच्या सोंडेवरी खुळखुळ वाळा गोंडेवरी. हे हदग्याचे गाणे कोणत्या कथेत आलेले आहे? शाळा, शारी, माहेर, खेळ, कोणत्या याच्यातून आलेले आहे? हे आले आहे शारी या कथेतून आलेले आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. त्यानंतर पुढील घटना कालक्रमाने लावा. वेदोक्त पुराणोक्त प्रकरण, शारदा सदनाची स्थापना, निरीक्षित सायकरी मंडळाची स्थापना, पहिली अस्पृश्य परिषद आणि दिनबंधू वृत्तपत्राची सुरुवात. दिनबंधू वृत्तपत्र हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं, आपल्याला माहितीच आहे. आणि पहिली अस्पृश्याची परिषद ही शाहू महाराज त्यांच्याकडून झालेली होती. त्यानंतर वेदोक्त पुराणात प्रकरण जे आहे ते नॉन ब्राह्मण जे म्हणतो आपण त्यांच्यासाठी झालेली आहे. शारदा सदन ही पंडिता रमाबाई यांच्याकडून झालेली आहे. आणि निरीक्षित सहाय्यकारी मंडळाची स्थापना जी आहे ती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडून झालेली आहे. ठीक आहे. तर कोणत्या वर्षी झाले दिनबंधू? 1877. त्यानंतर हे पहिली अस्पृश्य 1920. निरीक्षित सहकारी मंडळाची स्थापना 1906. शारदा सदन यांची स्थापना 1889. आणि वेदोक्त पूर्णोक्त प्रकरण 1905. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. EBAD आणि C. ठीक आहे. तर माझा हा प्रयत्न आहे की तुम्ही जेवढे प्रश्न यातून पाहाल या युट्यूब या व्हिडिओमधून तेवढं तुम्हाला ऍटलिस्ट माहिती झालं पाहिजे की नाही शारदा सदनाची स्थापना मी 1889 ला झाली हे बघितलं होतं, ऐकलं होतं. हे काय होतं? आपल्याला यातूनच आपला अभ्यास होतो भरपूरदा, वाचन ऐकून. हा ना. चला. गो. कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन या प्रकल्पासाठी क्रमबद्ध कोणत्या खंडांचा विचार केला आहे? प्रादेशिक खंड, शासन खंड, चळवळ खंड, प्रारंभ खंड की सांस्कृतिक खंड? त्यांनी प्रादेशिक खंड, शासन खंड आणि प्रारंभ खंड यांचा काय केला आहे? खंडाचा विचार केला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? A, B आणि D असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर स्त्रीवाद नव्हे तर स्त्री संवाद मला अधिक महत्वाचा वाटतो अशी भूमिका कोणी घेतलेली आहे? सुनीता देशपांडे, अंबिका सरकार, विजया राजदत्त की आशा बगे? सांगा बघू. तर हे राजाध्यक्ष जे आहेत या स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहे यांची ती भूमिका आहे. यांचं जे प्रकाशित साहित्य आहे ते आहे कविता रती तुम्ही ऐकलं असेल, किती वाटा किती वळणं, संवाद, वेद कवितेंचा. हे पूर्ण तुम्ही लिहत चला मी जे म्हणतेय. पुन्हा मर्ढेकर, हे सगळं त्यांनी लिहिलंय. आहे मनोहर तरी, हे सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. है ना. आपलं उत्तर काय असणार आहे? विजय राज्याध्यक्ष असणार आहे. कादंबरी त्यांची उत्तरार्ध आहे. निबंध तड्यात मड्यात. है ना. नाटक जानकी देसाईचे प्रश्न त्यांचं नाटक आहे हे. आणि त्यांना मराठी साहित्य संमेलनात इंदोरमध्ये त्यांना खूप गौरवण्यात आलं होतं. साहित्य अकादमी पुरस्कार आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे कविता आणि कवी यांचे जोड्या लावायचे आहे. अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न नेटमध्ये विचारले गेलेले आहे. कविता कवी, लेखक लेखिका, लेखकांचे लिखाण, है ना, नाटक नाटककार, कादंबरीकार. त्यामुळे हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे नक्की ही बॅच जॉईन करा. त्यामध्ये सगळं आपण अभ्यास करणार आहोत A to Z. ठीक आहे. हा हिंद देश माझा, फुटपाथ, जन्माला यावं की नाही, मुक्ती, जवी पवार, किसन फागू, त्र्यंबक सपकाळे, ल. स. रोकडे.
सांगा बघू. हा हिंद देश माझा हे किसन लागू यांचं आहे. फुटपाथ हे जवी पवार यांचं आहे. जन्माला यावं की नाही हे जे आहे हे ल स रोकडे यांचं आहे. आणि मुक्ती जे आहे त्र्यंबक सपकाळेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, व्यंगार्थ प्रत्येकालाच कळेल असं नाही, तो समजण्यास योग्यता हवी. व्यंग्यार्थ प्रतिभावंतांनाच कळू शकतो ही गोष्ट स्पष्ट करताना प्रतिभाजूष ही संकल्पना कोणी वापरली आहे? ममट, रुद्रट, आनंदवर्धन की राजशेखर? सांगा बघू कोणी वापरली आहे ही. आणि माझ्यासोबत तुम्ही पण उत्तर देत चला तुमच्या स्वतःच कडे, हा ना. मग उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्ही स्वतःच चेक करा. हे कोणी म्हटलेलं आहे? ममट यांनी म्हटलेलं आहे. ही संकल्पना कोणाची आहे? ममट यांची आहे. समोरचा प्रश्न आहे, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींचा प्रकाश काळानुसार क्रम लावा. तुकाराम, मेलडी, झूल, देखणी, टीका स्वयंवर? हा. तुकाराम जे आहे ते 2003 ला आलेलं आहे. मेलडी जे आहे 1960 ला. झूल जे आहे 1966 ला. देखणी जे आहे 1987 ला. आणि टीका स्वयंवर जे आहे ते 1990 ला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? BCAED असणार आहे. 2 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पावसाळ्यात आभाळात ढगांचा पिसारा फुलतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. मूळ शब्द पावसाळा, नाम सामान्य पुल्लिंग चतुर्थी, एकवचन चतुर्थीचा काळकर्ता एकवचन. आता हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. विभक्ती झालं, हा ना. नाम झालं. पुन्हा हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. जात वगैरे सगळं आहे ना. क्रियापद, नाम, सर्वनाम, अकर्मक, सकर्मक, कर्तरी प्रयोग हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. तर सांगा बघू, पावसाळ्यात आभाळात ढगाचा पिसारा फुलतो याचे व्याकरण आपल्याला चालवायचे. मूळ शब्द पावसाळा, नाम सामान्य नाम पुल्लिंग सप्तमी एकवचन सप्तमीचा कारकार्थ एकवचन. मूळ शब्द ढग, नाम सामान्य पुल्लिंग षष्टी अनेकवचन षष्टीचा उपपदार्थ संबंध वाक्यातील पिसारा शब्दाशी अन्वयित. मूळ शब्द ढग आणि मूळ शब्द फुल. सांगा बघू. तर यामध्ये जे आहे मूळ शब्द पावसाळा आहे, नाम सामान्य पुल्लिंग सप्तमी एकवचन कारकर्ता आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मूळ शब्द ढग, त्याचा आहे. त्यानंतर मूळ शब्द फुल, क्रियापद फुलणे अकर्मक क्रियापद. हे काय आपलं बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पण आता त्यांनी प्रश्न सुरू केलेले आहे की आपल्याला एक अधोरेखित वाक्य दिलेलं असतं आणि त्यामधलं व्याकरण आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिले असतं आणि त्यातून योग्य पर्याय निवडा असं त्याचं हे असतं. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? BCE असणार आहे. त्यानंतर पुढील विज्ञान कथासंग्रह प्रकाशन वर्षानुसार क्रमाने लावा. रोबो कॉर्नर, मार्जिनल्स, उत्क्रांती, शिडीवर, प्रतिशोध, गुगली. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा. प्रतिशोध हे कोणाचं आहे तुम्हाला माहितीये का? नारायण धारप यांचं आहे. गुगली हे सुद्धा नारायण धारपांचं आहे. हे सगळेच कोणाचे आहेत? नारायण धारपांचे आहेत. ठीक आहे. येस. आपलं उत्तर आहे BCEDA. ठीक आहे. तर प्रतिशोध जो आहे, एक मिनिट, मार्जिनल जो आहे तो 1991 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्क्रांतीचं शिडेवर हे 89 मध्ये आहे. आणि हा 91 मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे गुगली, 1990 ला आहे. आणि हे 90, हे सुद्धा हे सुद्धा 90 ला, हे 91 ला आहे, है ना. प्रतिशोध मग कधी आहे? 1995. आणि रोबो कॉर्नर शेवटी आहे. ठीक आहे. चला. नवता या संकल्पनेच्या पुढील पैकी कोणती विधाने योग्य आहे? नवता म्हणजे वाङ्मयीन इतिहासाचा क्रांतिकारक अशा महत्वाच्या टप्प्यावर अनिवार्यपणे प्रकट होणारे वेगळेपण आहे. नवता म्हणजे एखाद्या लेखकाने आपल्या स्वर प्रतिभेतून निर्माण केलेले संदर्भहीन वेगळेपण होय. नवता बद्दलच्या ऐतिहासिक संदर्भाशी व व्यक्तिनिरपेक्ष व्यापक घटनांशी संबंधित असते. नवता परंपरेच्या प्रवाहाशी प्रथम नकारात्मक पद्धतीने संबंध होतो. नवतेचे मूळ स्वरूप स्पष्ट करताना ते परंपरेच्या संदर्भात येत नाही. सांगा बघू.
काय आहे? नवता म्हणजे वाङ्मयीन, हे बरोबर आहे. त्यानंतर आहे नवता बदलता ऐतिहासिक संदर्भाशी आहे. त्यानंतर आहे नवता परंपरेच्या प्रवाहाशी प्रथम नकारात्मक पद्धतीने सदबंध आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? केवळ ACD असणार आहे. त्यानंतर नाथ माधव यांच्या कादंबऱ्यांचा प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. हे मराठीचे लोकप्रिय कादंबरीकार आहेत बरं, नाथ माधव. ठीक आहे. पहिले त्यांची प्रेमवेडा येतं, त्यानंतर रायक्लब अथवा सोनेरी टोळी, त्यानंतर येते विहंग वृंद आणि ग्रहदेशाचा फेरा, आणि शेवटी येतं विमलेची ग्रहदशा. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. प्रेमवेळा जे आहे ते 1928, त्यानंतर रायक्लब जे आहे सोनेरी टोळी हे 29. ठीक आहे, अशा पद्धतीने ते येणार. भाषिक व्यवस्था ही नियम व्यवस्था मांडण्यापेक्षा घटक व्यवस्था मांडण्याकडे सोयूरचा कल होता, आणि त्यामुळे मूलभूत घटकांची यादी व जत्री देऊन त्यांचे वर्गीकरण करणे एवढेच उद्दिष्ट सोयीस्कर व त्यांच्या अनुयायांनी भाषा विज्ञानापुढे ठेवले, अशी टीका कोणी केलेली आहे? नॉर्म चॉप्सी, मॅक्स वाइनरागी, बेंजामिन वोर्फ की डेल हार्म? ते केलं आहे नॉर्म चॉम्स्की यांनी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? A असणार आहे. त्यांच्या पुढीलपैकी कोणते ग्रंथ हे नाथ पंचकातील कवींचे आहे? तर तुम्ही एक बघितलं असेल की आता अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही जरा करा, कारण ही कादंबरी कोणत्या वर्षी आली हे आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे. नाथ पंचकातील कवींची आहे. दत्त महात्म्य, नाथ भागवत, गीता चंद्रिका, जानकी स्वयंवर, नित्यानंदेक्य दीपिका. सांगा बघू. दत्त महात्म्य, गीतार्थ चंद्रिका आणि जानकी स्वयंवर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. ठीक आहे. नंतर गाथेत मराठी ठसावा मुद्रेचे अनेक शब्द वापरलेले आढळतात. मराठी शब्दसृष्टीचा आरंभ या दृष्टीने इतकी प्राचीन व प्रचूर अशी नोंद अन्यत्र कुठे अप्राप्त आहे. आज मराठीत रूढ असलेली 3 प्रकारची कृतज्ञताकृतन, तुमंत व ल्यबंत गाथेत वयवृत आहेत. तसेच जुन्या मराठीत रूढ असलेली वर्तमान काळाची रसवत रूपे या गाथाकोशात पहिल्यांदाच दिसतात. असे गाथा सप्तशती या संदर्भातील मत कोणाचे आहे? ते आहे देवी सिंग चौहान. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. त्यानंतर साहित्य इतिहासाच्या पुनर्लेखांचे प्रेरक अधिष्ठान जुने इतिहास लेखन हे नसून नव्या सांस्कृतिक वाङ्मयीन पर्यावरणाचे जटिल आव्हाने हे आहे. हे विधान कोणाचे आहे? राश्री जोग, मोती बुलासा, राग जाधव की भालचंद्र नेमाडे? हे कोणाचं आहे? हे आहे राग जाधव यांचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, गिधाडे या नाटकातील व्यक्तिरेखा आणि त्यांचे संवाद यांच्या योग्य त्या जुळ्या जुळवा. माणिक, उमाकांत, रमाकांत, रमा. गिधाडे युनिट 10 घटक 10 मधलं आहे, निवडक साहित्यकृती मधलं. ठीक आहे, तर सगळ्यांनी मला सांगा, गिधाडे हे कोणाचं आहे नाट्य? माणिक हे ते मला कशाला सांगता, वेताळाला सटवाई साक्षी. उमाकांत हे ह्या टाइमला आवाज पण बऱ्यापैकी हेरले तिने. नंतर रमाकांत हे साला आय फील लाईक अ बेच. रमा हे या वयात आपला हक्काचा माणूस भेटला माणसाला म्हणजे बरं असतं. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते 2 असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. समोरचा आहे महानुभाव रत्नाकर आणि त्यांच्या रचनांचा जोड आपल्याला जुळवायचा आहे. हयग्रीव व्यास, महिंदसा, दामोदर पंडित, नरेंद्र अय्याची. ठीक आहे. गोमितीये तिरी, कामिनीचे धरुणी हातू, जीवे मी कही, हरिभुवनी विशाळा. तर हयग्रीव व्यास यांचं हे आहे हरिभुवनी विशाळा, पत्रवेळी सुकिळा, निरसन समडोळा, रात्र दिवस समाळा. आणि महिदासांचा आहे गोमिये तिरी, निळिया गुढरा, राजिया गुजरा कृष्णरा. दामोदर पंडितांचा आहे जीवे मी कही न विसबे तुझं, हेची देई मज गोविंदराजा. नरेंद्र आयचंदचा आहे कामिनीचा धरुणी हात, भाव दोन्ही अंगी मलपूत, चाले साहित्य साबऱ्या आतू. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे.
खालीलपैकी कोणत्या विधीमध्ये भविष्य सांगितले जाते? सांगा बघू. हुईक, बढन, दीक्षा की उपन्य? दीक्षा घेताना तर आपण गुरुची दीक्षा घेतो है ना. उपन्य हे पवित्र धागा समारंभ आहे. त्यानंतर वाढण हा बढन जे म्हणतो ते व्यापकपणे विधीशिवाय त्याचा संबंध नाहीये. ठीक आहे. त्यामुळे हुईक जो आहे त्याचा अर्थ असा होतो की ज्याला भविष्य कथन किंवा फल ज्योतिष असं पण म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे, हुईक. पुढील कादंबऱ्याचा प्रकाश नुसार कालक्रम निश्चित करा. काजळी रात्र, नारा शेंडे, इस्कोट, मेलेलं पाणी, हातभट्टी, शूद्र. याची इस्कोट तुम्ही वाचली असेल है ना. खूप महत्वाची आहे ती. मराठीच्या याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. ठीक आहे. पहिले येईल काजळी रात्र, त्यानंतर येईल हातभट्टी शंकरराव खरात यांचे, त्यानंतर येईल इस्कोट. म्हणजे ADBCE अशा पद्धतीने ते असणार आहे. ठीक आहे. चल, समोरचा प्रश्न आहे, प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहास संपादनामागे स. ग. मालशे यांची कोणती भूमिका होती? पत्निष्ठ, ग्रंथकारनिष्ठ, संस्कृतीनिष्ठ, रूपनिष्ठ की राष्ट्रनिष्ठ? कोणती होती ती? ती होती पथनिष्ठ, ग्रंथकारनिष्ठ आणि रूपनिष्ठ. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? A, B आणि D असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बॅझिल बर्नस्टाईनच्या न्यून सिद्धांतावर, डेफिसिट हायपोथेसिस व त्याच्या सामाजिक उपयोजनावर विल्यम लबब यांनी कोणते मूलभूत आक्षेप नोंदवले आहे? अशा पद्धतीचे जेव्हा मोठे प्रश्न येतात तेव्हा व्यवस्थितपणे वाचायचं. ठीक आहे. तर निम्न आर्थिक वर्गाकडे मर्यादित प्रकारची भाषिक प्रयोग व्यवस्था असते मान्य नाही, कारण कोणत्याही प्रकारची भाषा व बोली वापरणार लोक अक्षरशः अनंत वाक्य तयार करू शकतात. समाजातील आर्थिक स्तर व भाषाभेद यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो. मागासलेल्या वर्गातील लोकही अमूर्त संकल्पना स्वतःच्या बोलीत अत्यंत कौशल्याने हाताळतात, त्यातच उत्तम युक्तिवाद करू शकतात. मर्यादित प्रयोग व्यवस्था व विस्तारित प्रयोग व्यवस्था असे भाषाभेद मानून त्याचा संबंध निम्न मध्यम आर्थिक स्तराशी असतो हे दाखवता येतं. आणि सामाजिक अन्याय दूर करणे हा मूळ उद्देश मागे पडून न्यून सिद्धांतांमुळे उलट वर्णभेदाला प्रोत्साहन मिळते. ठीक आहे. यामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे? AC असणार आहे. ACE हे बरोबर आहे, C बरोबर आहे आणि E बरोबर आहे. ठीक आहे. हा काग खांडू देईल एथोनी जीवांची कृतकर्मे, जानी जेती म्हणून एथ जीवांची घृणा नुपजे, एथोनी तुमचे दोष बाहेरी, घाली जेती तरी पोरहो पोटी सुरी सोसो मराल. ही सूत्रे कोणत्या ग्रंथातली आहे? सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, पाठ, लीळा चरित्र की स्मृतीस्थळ? हे आहे दृष्टांत पाठ यामधले. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, उपेंद्र वरजा, वसंत तलिका, पृथ्वी, मंदारमाला, शार्दूल विक्रीडित या अक्षर गणवृत्तांच्या क्रमाने पुढील काव्यप्रतीचा क्रम लावा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, तयावनी तटाक टोये, मातीत ते पसरले अति रम्य पंख, काही गोड फुले सदा विहरती सर्वगणाच्या शिरी, सृष्टी तुला बाहुणे धन्य माते, अशी रूप संपन्न तू निस्तुला. त्याचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर तो क्रम कसा येतो? D येतो, त्यानंतर C येतो, त्यानंतर येतो A आणि B. ठीक आहे. म्हणजे 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर सुरेखा शहा, हेमलता जोहारापूरकर, शैणिक अन्नदाते, हेमचंद्र जैन, सुमेर चंद्र जैन या लेखकाच्या क्रमाने कलाकृतीचा क्रम लावा. गिरनार, रत्नाची पारख, तपस्विनी, कहत बनारसी दास की एकाच माळेचे मणी? काय असणार आहे? हे असणार आहे D पहिले, नंतर C, त्यानंतर A, त्यानंतर E आणि B. म्हणजेच आपलं ऑप्शन काय आहे? 4 असणार आहे. त्यानंतर आहे, या बसंतच्या भाषांतर विचारामागे कोणत्या तर्कशास्त्राचा प्रभाव आहे? बटोल्ड, रसेल, C.A. पियर्स, मायकोस्वी की मॅथ्यू एनोल्ड? सांगा बघू. याकन भाषांतर विचारामागे C.A. पियर्स या तर्कशास्त्राच्या ज्ञानाचा प्रभाव असणार आहे. त्यानंतर मराठीतील अत्य हा अनुच्चारित की अपूर्णचरित असा प्रश्न उपस्थित करून आपला कॉल अपूर्णचरितच्या बाजूने कोणी दिलेला आहे? अशोक केडकर, मोरोकेशव दामले, विश्वनाथ खेरे की श्रीण गजेंद्र गडकर? सांगा बघू. मराठीतील अंत्य हा अनुच्चारित जो आहे तो मोरो केशव दामले यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे.
नंतर प्रास्ताविक भागाचा जो मजकूर आपल्या दृष्टीस पडतो तो अष्टप्रधानासारखा कोणा जबाबदार अधिकाऱ्याने लिहिलेला नसून तो फारसी माहिती नसलेला परंतु प्रौढ भाषा लिहिण्याची हौस असलेला अशा एखाद्या खालच्या दर्जाच्या कारकुनाने किंवा छत्रपतीच्या आश्रिताने लिहिला असावा असे आज्ञापत्राच्या ग्रंथ कर्तृत्वाबाबतचे विधान कोणी मांडले आहे? जदुनाथ सरकार, श्रीन बनहट्टी, विभी कोलते की सरदेसाई? हे कोणी मांडले आहे? बनहट्टी जे म्हणतो आपण, श्रीन बनहट्टी, तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल, यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर राजश्री जोग यांच्या मते प्रतिभा म्हणजे वाङ्मय निर्मितीच्या मुळाशी असणारी हेतुभूत निर्मितीक्षम प्रज्ञा आहे. अभिरुची हा निर्मितीक्षम मनोधर्म आहे. कलाकृतीचे अखेरचे रूप ठरेपर्यंत अभिरुचीचे नियंत्रण तिजोर असणे स्वाभाविक आहे. निर्मिती करणाऱ्यांची अभिरुची निर्दोष आहे आणि रसिकाची अभिरुची वाङ्मय निर्मितीस योग्य वळण लावू शकते. याचं उत्तर काय असणार आहे? यांच्यामध्ये काय आहे? ए, बी आणि ई. ए, सी आणि हे बरोबर आहे. त्यामुळे ए, सी आणि ई हे काय? राजश्री जोग यांचे मत आहे. त्यानंतर भाषांतराविषयी सुधाकर मराठे यांची पुढील कोणती विधाने आहेत? कवितेत भाषांतरात भाषेचे सूक्ष्म विश्लेषण गुंतलेले असते आणि ज्या संस्कृतीत कवितेचे भाषांतर केले जाते त्या संस्कृतीला सोयीस्कर होतील असे काही निर्णय भाषांतराला घ्यावे लागतात. छायानुवाद नव्या अर्थाची अभिव्यक्ती असते. भाषांतराला मूळ कृतीचे सौंदर्य मिळणार नाहीत आणि जेव्हा समतुल्य असे रचनाबंध भाषांतरांच्या भाषेत उपलब्ध नसतील तेव्हा भाषांतरकाराला नवे रचनाबंध तयार करावे लागतील. यातून जो आहे आपलं उत्तर काय? ए, बी आणि ई असणार आहे. ठीक आहे, 3 जे आहेत आपलं उत्तर आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी शोभायात्रा हे जे आहे आपल्याला अभ्यासाला आहे युनिट 10 मधलं. तर शोभायात्रेतील पात्रे व घटना त्यातील तंत्रामुळे मोकळे भान आणून देतात. शोभायात्रा हे आजचे अत्यंत गुणवान नाटक आहे. शोभायात्रामध्ये नाते आणि नैतिकतेवर जहाल प्रतिक्रिया आहे. शोभायात्रामध्ये आजकालच्या वास्तवाचा एक विस्तारित ध्वनी सारखा निघत असतो. अगदी आज घटकेला आपल्या देशात काय चालले आहे या सर्वांचे प्रतिबिंब शोभायात्रामध्ये घडलेले आहे. यातून कोणते बरोबर आहे? शोभायात्रा आजचे अत्यंत गुणवान नाटक आहे. ठीक आहे. त्यानंतर डी, शोभायात्रामध्ये आजकालच्या वास्तवाचा एक विस्तारित ध्वनी आहे. त्यानंतर ई, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी, डी, ई असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील ग्रंथांचा प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. भाषांतर मिमीचा दिलेला आहे. संपादन कल्याण काळे, अंजली सोमन. तोलनिक साहित्य निशिकांत मिरजकर, तोलनिक साहित्य अभ्यास वसंत बापट, तोलनिक साहित्य नवे सिद्धांत आणि उपयोजन आनंद पाटील, तोलनिक साहित्य अभ्यास तत्वे दिशा आणि डॉक्टर चंद्रशेखर जहागीरदार. सांगा बघू. राष्ट्रमिमीचा जो आहे, भाषांतर मिमीचा जो आहे, त्याचं जे उत्तर आहे CEADB आहे. तोलनिक जे आहे ना ते 2005 मध्ये आलेलं आहे, निशिकांत मिरजकर यांचं. त्यानंतर तोलनिक साहित्य नवे सिद्धांत आणि उपयोजन डॉक्टर आनंद पाटीलचे आहे 2004 ला. त्यानंतर अधिकार मिमीचं जे आहे अली सोमन यांचं जे आहे ना हे 2004 ला. त्यानंतर तोलनिक साहित्य जहागीरदारांचं जे आहे ते आहे 1993 ला आणि वसंत बापटांचं आहे 1980 ला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. ठीक आहे एव्हरीवन, आपण आता भरपूर प्रश्न पाहिलेले आहे आणि आता आपला जो पॅसेज असतो तोच राहिलेला आहे. तो तुम्हाला जर का हवा असेल तर तुम्ही PDF मागवू शकता कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 29 जून 2025 चा पेपर जो आहे पाहिलेला आहे. अशा पद्धतीने नीटचा पेपर आला होता. त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करा. युनिट 10 वर भर द्या, व्याकरणावर भर द्या, कादंबरी कोणाची, पुस्तकं कोणाचे, हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीनेच आपण बॅच मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामुळे नक्कीच बॅच जॉईन करा. येत्या 14 तारखेपासून आपण बॅच सुरू करतो आहे. जर का एनरोल करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुमचे.